Zombie apocalypse. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आपल्या चॅनलचं नाव आहे विशू कलेक्शन. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे की आपण घरी जेव्हा प्रॅक्टिस करतो घोड्याची, तर तेव्हा घोडा आउट ऑफच्या प्लस जातो. पण जेव्हा नेमकं आपण भरतीला जातो, तेव्हा घोडा का जात नाही? नेमकं काय कारण असावं? तर चला थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिलं कारण असं आहे की तुम्ही भरती आली, त्याच्यानंतर जेव्हा तुमचं हॉल तिकीट येतं, एकदमच तुम्ही म्हणजे टेन्शनमध्ये येता आणि एकदम ट्रेस घ्यायला लागता, की माझं 100 मीटर कसं जाईल, 1600 कसं जाईल, घोडा जाईल की नाही जाईल. आणि त्याच्यामुळे तुम्ही रनिंगवरती आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीवरती जास्त भर देता. त्याच्यामुळे काय होतं नाही का, तुम्ही गोळा पण डेली फेकता, त्याच्यानंतर तुमचा हात लॉक होतो. त्यामुळे तुमचा गोळा तिथं पण जात नाही आणि नेमका घरी पण जात नाही, असं असतं. ठीक आहे. तर पहिली गोष्ट अशी की गोळा फेकताना डेली गोळा फेकू नका. गोळा हा 1 ते 2 दिवसाच्या आड फेका. बाकीचे चॅनलवाले तुम्हाला सांगतील की डेली गोळा फेकल्याने काय होणार नाही, असं तसं. त्या गोष्टीच्या बळी पडू नका. गोळा डेली फेकू नका. गोळा कधीही 1 दिवसाच्या आड फेका किंवा 2 दिवसाच्या आड फेका, पण इतका फेका की पूर्ण जोर लावायचा, पूर्ण. कारण आपण 1 ते 2 दिवस त्याला रेस्ट देतोय ना, तर त्या दिवशी बेकार प्रॅक्टिस करायची एकदम. तेव्हा तुमचा गोळा कुठेतरी होईल. दुसरं कारण असं आहे की भरतीला जाताना परफेक्ट प्रवास करा. जनरल वगैरेच्या नादी लागू नका. तिकीट काढा, झोपून आरामात जा आणि परफेक्ट रेस्ट द्या. बॉडीला रेस्ट द्या. तदनंतर तिथे तुमची बॉडी काहीतरी असेल ऊर्जा त्याच्यामध्ये, तेव्हा ती पूर्ण ऊर्जा तिथे लावा. पोरं काय करतात, जनरलने जातात, उभे उभे जातात, तशीच घाण होते. परत तिथं काय सोय असते नसते, त्याच्यामध्ये पूर्ण मोकार गर्दीमध्ये पूर्ण दमलेले असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, तिकीट करा. थोडे पैसे जातील, पण काय आहे, ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत करतोय ना, ती गोष्ट जर पूर्ण करायची आहे, तर त्याच्यासाठी पण पैसा लागतो. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर राहिला विषय तुमचा घोड्याचा. दुसरा पॉइंट आहे की खाणं-पिणं व्यवस्थित ठेवा. खाणं-पिणं बाहेरचं खाऊ नका. वडापाव वगैरे रेल्वेमध्ये येतं, ते खाऊ नका. घरून चपाती, पोळी की असेना, मिरची की असेना त्याच्यासोबत, ते घरचं घेऊन जा आणि घरचं खा. तदनंतर राहिला विषय पाणी. पाणी प्रॉपर प्या. पाणी असं असं म्हणू नका की पाणी आता पिलं त्याच्यानंतर कधी पितो, असं करू नका. शेड्यूल ठेवा, टाइम ठेवा. पाणी कधी प्यायचे, किती प्यायचंय आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर यूज करा. इलेक्ट्रॉलने काय होतं नाही का, आपली एनर्जी असते बॉडीमध्ये, ती एनर्जी तशीच राहते, ड्रेन होत नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉल हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे. भरतीला जाण्याआधी तुमचा परफेक्ट रेस्ट झाला पाहिजे, कारण रेस्टवरच पुढची भरती तुम्हाला देता येईल. भरतीला जाण्याच्या आधी 2 दिवस आधी मालिश करायची एकदम मस्त. मालिश केल्यानंतर मस्त झोपायचं, 1 दिवस तरी रेस्ट द्या बॉडीला. त्याच्यानंतर मग तुमच्या प्रवासाकडे वळा. मालिश कशी करायची याच्यासाठी तुम्हाला मी प्रॉपर व्हिडिओ बनवून स्पेशल आपल्या चॅनलवर टाकेल. तिथं गेल्यावर काय करायचं, तिथं गेल्यानंतर आधी झोपायची वगैरे काय सोय आहे नाही आहे ती नीट बघून घ्यायची. बाहेरून केळी वगैरे आणायची. सकाळी सकाळी जर पडवताना तर खाली पोट पडू नका, काहीतरी पोटात टाका. त्याच्यानंतरच तुम्ही ग्राउंडकडे जा. आणि सकाळी ग्राउंडला जाण्याच्या आधी प्रॉपर पोट साफ करा, त्याच्यानंतरच पुढे जा. नवीन पोरं काय करतात, नवीन पोरं जसे घोड्याच्या इव्हेंटकडे जातात, डिटेल इन्चार्ज असतो तो त्यांना घोड्याच्या इव्हेंटकडे घेऊन जातो. त्यानंतर ते काय करतात, आता जुन्या पोरांचं तर माहिती आहे, त्यांना एक्सपिरियन्स असतो, तर ते काही घाबरत नाही. पण नवीन पोरं काय असतात, तिथे गेल्यानंतर तिथे खूप पोलीसवाले असतात, म्हणजे ते घाबरतात, गोळा टाकायला पण घाबरतात. तर मित्रांनो, तसं घाबरायचा काहीच विषय नाहीये. ते पण माणसं आहे, आपण पण माणसं आहे. ते पण भरती देऊनच पोलीस झालेले आहेत. आपल्याला पण तसंच व्हायचंय. ठीक आहे. तर तिथे गेल्यानंतर घाबरू नका, पाय थरथरू देऊ नका. माझं एकच स्वप्न आहे की माझ्या प्रत्येक भावाने आणि बहिणीने वर्दीमध्ये यावं, हेच माझं स्वप्न आहे आणि सोबत घेऊन जायचंय मला सगळ्यांना. मित्रांनो, आपला हा होता असा व्हिडिओ. बस एवढंच सांगेन शेवटी की मी पण भरती करणाराच आहे. माझ्याकडून जर काही चुका होत असतील
तर त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कळवा. आणि काही गोष्टी जर राहिल्या असतील सांगायच्या, तर त्या पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी त्या गोष्टी ॲड करेल. आणि तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ बघायला आवडतील, हे पण मला सांगा. कुठल्या पॉइंटचे व्हिडिओ बनवू, ते पण सांगा. एवढंच सांगेल शेवटी, की प्रॅक्टिस करा. लेखीकडे पण लक्ष द्या. फक्त ग्राउंड करून काही होत नाही. लेखीकडे पण लक्ष असलं पाहिजे, तेव्हाच भरती होतो. ठीक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी, नवीन-नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.